मराठी माणसाला ना भरपूर पैशाची ना खूप भीती असते. सगळ्याचा त्याग करून ती माझ्याकडे आली आणि पण त्यांनी पण मला कधीच हे नाही केलं का बाबा नाही, माझी आवड निवड सगळी अजूनपर्यंत पुरवतात आणि सगळं छान चाललंय, आम्हाला काही नाही. आता माझी दोन्ही मुलं बाहेरगावी पण गेलेली आहेत. सकाळी लवकर कोण उठतं? दोघांचं उत्तर सेम आहे. अरे वा. चहा सर्वात चांगला कोण बनवतं? पहिल्यांदा म्हणजे आय एम सॉरी किंवा माझं चुकलं, मला सांभाळून घे, असं सॉरी पहिल्यांदा कोण म्हणतं भांडण झाल्यानंतर? नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. प्रेक्षकांना उत्सुकता आहे नक्की ही तू तिथं मी मध्ये बसलेली जोडी नक्की कोण आहे, तर थोडक्यात तुमची ओळख तुम्हीच करून दिलात तर खूप छान होईल. मी मिलिंद मधुसूदन साखळकर. मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, आणि रिजन्सी इंटिरियर्स नावाची माझी कंपनी आहे आणि जवळजवळ 8,000 कस्टमर्स आहेत आमचे. आणि आम्ही मेटल फर्निचर विथ अ वुडन लुक आणि स्पेस सेव्हिंग कन्सल्टंट असं सगळं आमचा व्यवसाय आहे. गेली 37 वर्ष आम्ही ह्या व्यवसायात आहोत. मॅम, तुमच्याकडे आम्ही येतो, थोडक्यात ओळख करून द्याल का तुमची? मी ज्योती साखळकर. नमस्कार, मी ज्योती साखळकर. सुरुवातीला मी गृहिणीच होते आणि गृहिणीतून मग मी ह्या माझ्या स्वतःच्या व्यवसायात शिरले, पण वाटलं नव्हतं मी हा माझा व्यवसाय मी इथपर्यंत नेऊ शकते. निश्चितच. आता बघायला गेले ना सर आणि मॅम, 37 वर्ष गेली, 37 वर्ष फर्निचर व्यवसायामध्ये तुम्ही दोघे आहात. मॅमच्या काही कल्पना असतील, त्यामुळे तुम्ही ते साकार करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील. तू तिथं मी, म्हणजे हे सगळं डोक्यात ठेवून तुमचा जो व्यवसाय सुरू झाला असेल, तर खरं तर ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोतच. पण त्याआधी सुरुवातीकडे येते की दोघं एकत्र कसे आलात? बेसिकली आम्ही ना एकमेकीच्या समोर राहायचो आणि ह्या समोर राहण्याच्या ह्याच्यात आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो, पण असं कधी आमच्या मनात आलं नव्हतं की आम्ही एकमेकांचे लाईफ पार्टनर बनू. तर ही जेव्हा 10वीला गेली ना, तेव्हा कुठल्या तरी एका प्रसंगामुळे एक पिक्चर साठी आम्ही एकत्र आले, तिघ चौघ जण जाणार होतो आणि बाकीचे आले नाहीत आणि आम्ही दोघंच राहिलो आणि त्या पिक्चर भर आम्ही दोघंच होतो. मग त्या भीतीने की बाबा अरे आपल्या दोघांना कोणी पाहिलं ह्या अशा पिक्चर मध्ये, तर मग आम्ही ठरवलं की वी विल कॅरी ऑन दिस. म्हटलं तुला हे जर मान्य असेल तर आपण कंटिन्यू करू आणि टिल द एंड ऑफ अवर लाईफ आपण एकत्र राहायचं. आणि ती म्हणाली मला पण तेच वाटत होतं आणि आपण मला काही कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्याबरोबर राहील. तर असं सुरुवात झाली आमची. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू घरी सांगितलं आणि मग सगळ्या गोष्टीचे हर्डल्स पार करत 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 5 वर्षांनी आमचं लग्न झालं. आणि आता ही सांगेल की हिने मला का पसंत केलं. मी यांना का पसंत केलं, का यांची नोकरी छान होती, सुखाची नोकरी होती. म्हणजे मुलींचं स्वप्न असतं ना का एखादी नोकरी असेल तर म्हणजे लाईफ सेट. म्हणजे कारण माझ्या वडिलांकडे खडतर परिस्थिती होती. खडतर म्हणजे कसं, उद्योजकच होते वडील आणि चांगली परिस्थिती. म्हणजे कसं, त्यांचं कुटुंब मोठं असल्यामुळे घरात भरपूर ये जा होती आणि सगळे घेणेकरी देणेकरी सगळे लहानपणापासून बघितलं होतं. तेव्हा मी ठरवलं आपण बाबा बिझनेसवाला नवरा करायचाच नाही, म्हणजे नोकरीवालाच करायचा. तर हे शेजारी होतेच आणि बघितलं यांची मस्त गाडी यायची, मस्त यांना सगळं प्लेननी जाणं येणं होतं आणि आमचं बोलणं पण चांगलं होतं. आम्ही दोघांना सूट पण होतं. म्हटलं आपण हा मुलगा करायला हरकत नाही. सुरुवातीला आमच्या घरातून विरोध पण झाला, कारण मी एकुलती एक होती, हे सारस्वत होते, मी विश्वकर्मा पांचाळ, टोटली आमचं वेगळं होतं आणि मी वडिलांची एकुलती एक लाडकी. वडील बोलले मुळीच देणार नाही. पण तो मग ह्यांनी माझ्यासाठी सुद्धा घर सोडलं आणि मग तिकडून आम्ही सुरुवात केली की बाबा नाही आता आपण मी ह्याच्याशीच लाईफ पार्टनर होणार. मी वडिलांना सांगितलं मी करीत तर ह्याच्याशीच आणि यांनी माझ्यासाठी पण घर सोडलं. आणि तेव्हा वाटलं नाही बाबा आपण ह्याच्याबरोबरच करेल, पण हा मुलगा मला उपाशी ठेवणार नाही एवढी मला खात्री होती. आणि मग यांच्या प्रेमात पडले. मग आमचं लग्न झालं, सगळीकडनं छान झालं आमचं आणि सुखाचा संसार आहे. आता संसार तुम्ही सुखाचा इथपर्यंत केलात, पण व्यवसायाची जी सुरुवात होती, कोणाला वाटलं पहिल्यांदा की आपण बाबा या व्यवसायात जाऊयात, किंवा तो एखादा इन्सिडेंट होता का की हा व्यवसाय करायचा? काय झालं की बेसिकली पहिल्यापासून मी अनेक ठिकाणी नोकरी केली आणि प्रत्येक ठिकाणी मी
मशीन डिझायनिंग मध्ये होतो आणि काही ना काहीतरी मी डिझाईन करायचो. जसं मी असोसिएटेड कॅप्सूल्स मध्ये माझी लास्ट नोकरी होती. तिथे मी कॅप्सूल पॉलिशिंग मशीन डिझाईन केलं, जे इंडियात पहिलं होतं. आणि ते मग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मला नोकरी सोडून ते करावं लागलं आणि त्याला डिमांड 100% मिळणार ह्याच्या खात्रीमुळे मी ते त्या व्यवसायात पुढे टाकायचं ठरवलं. आता हिने ऍक्च्युली हिला पाहिजे होतं नोकरीवाला माणूस आणि मी व्यवसायात उडी टाकायचं म्हणजे पहिल्यापासूनच होतं की बाबा सगळ्या गोष्टीचा हे झाल्यानंतर मग व्यवसायात उतरायचं. तर त्याप्रमाणे मी प्लॅनिंग करून व्यवसायात उतरलो आणि अतिशय चांगली सुरुवात झाली आमच्या व्यवसायाची. म्हणजे खूप त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला माझ्या मशीन्सना. जवळजवळ 300-400 मशीन्स आम्ही विकल्या पाहिजे. पण त्याच्यानंतर मग आम्हाला आमच्या घरासाठी काही फर्निचर करायचं होतं. तर त्यासाठी आम्ही दोघं जण फिरत होतो. तर ते फिरता फिरता आम्ही दोघांनी ही पण म्हणाली आणि मला पण ते पटलं की म्हणाले आपण लाकडाचं नको करूया, आपण मेटलचं करू आणि जे लाकडासारखं दिसेल असं. यामागे काय कारण होतं मॅम? आम्ही आमच्या घरासाठी फर्निचर शोधतच होतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी सुपर मार्केटमध्ये बघत होतो आणि काही ठिकाणी मला ते जाणवलं काय बरोबर दिसत नाही, याचं पावडर कोटिंग दिलेलं आहे हे आहे. तर मी ह्यांना म्हटलं अरे तुझ्याकडे एवढं चांगलं सगळं टेक्निक आहे, तुला नॉलेज आहे, तू बनवू शकतो, एवढी मोठी मशीन बनवतं, हे तुला बनवायला इझी आहे. आणि मग तिकडनं आम्ही सुरुवात केली. मग ह्यांनी पहिला एक सोफा सेट बनवला, तो माझ्या घरच्यासाठी बनवला. तर मग मी शेजारच्यांना बोलवून आणलं, बघा आमच्याकडे नवीन सोफा सेट आणला. तर त्याच लोकांना तिकडे आवडला. म्हणे हा इतका सुंदर दिसतो आणि वाटत सुद्धा नाही हा लाकडाचा नाहीये. मग ते बोलले हे मेटलचं आहे. म्हटलं वा मेटलचं आहे. आणि मग तिकडून आमची फर्निचरच्या लाईनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग लक्षात आलं, थोडा टाइम गेला आमचा आणि आम्ही 4-5 सेट बनवले. आणि मग मला वाचनाची आवड असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपली आता ह्या फर्निचरची मोठ्या प्रमाणात आपली मागणी व्हायला पाहिजे. तर कसं काय आपण ह्यांना साथ देऊ. मग मी पेपर वाचायची. पेपरमधून लक्षात यायचं का कुठे प्रदर्शन आहे, कुठे काय म्हणजे टीव्हीवर इंटरव्ह्यू देता येईल किंवा काय, या गोष्टीचा मी सतत पाठपुरावा करत असे. आणि लक्षात आलं की आपण आपल्या फर्निचरसाठी आपल्याला हेच माध्यम उपयोगी आहे. मग मी पेपरमध्ये जिथे एक्झिबिशन असेल तिथे ह्यांना मी सांगायची आपल्याला बघा इथे फर्निचर लावायचं आहे, तुम्ही हे कराल का. ते हे बोलले हरकत नाही, आपण स्टॉलला भाग घेऊ शकतो. पहिली सुरुवात माझी पार्ला ग्राहक पेठ पासून सुरुवात झाली, परांजपे बिल्डर पासून. आणि तिकडच्याच लोकांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही लोकमान्य सेवा संघाला स्टॉल घेतला. आणि तिकडून जी आमची जी सुरुवात झाली, मग मी सगळे एक्झिबिशन भाग घेतले. सुरुवातीला मिनल मोहाडीकरांच्या याच्यात पण भाग घेतला. नंतर जसे जसे महिन्यातून जिथे जिथे कुठे एक्झिबिशन लागत असेल आमच्या कॉलनीमध्ये भाग घेतला. आणि सगळीकडे आम्ही भरपूर केलं. ग्राहक पंचायतमध्ये भाग घेतला. सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला. पण एक आहे, पहिले सुरुवातीला मला समजून सांगायला लागायचं लोकांना बाबा हे मेटल फर्निचर आहे, लाकडासारखं दिसतं आहे. हे काम माझं होतं आणि ही भूमिका मी छानपणे पार पाडत होती. लोक माझं प्रॉडक्ट बघायचे, समजून घ्यायचे आणि मग त्यांना ते बसून वगैरे बघितल्यावर लक्षात यायचं हो खरोखर हे लाकडासारखं दिसतं पण लाकूड नाही आहे, टिकाऊ आहे. मग मी त्यांना सांगायचं पावसाळ्यात पण हे खराब होत नाही, सगळे पॉइंट्स द्यायचे. आणि लोकांना समजलं आणि लोकांना आवडत पण गेलं आणि माझी खरी तिकडनं सुरुवात झाली. सर आता हा व्यवसाय करत असताना कधी धोका मिळाला का? धोका म्हणजे कसं आहे की असं फार काही मोठं हे नाहीये, पण काय असतं की आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात करतो तेव्हा बरेच वेळा काय असतं की आपल्याला आता ह्या मेटलच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या, पण त्याच्यामध्ये जे आम्ही पोस्ट्री वापरायचो त्याच्यामध्ये फोम यायचा, त्याच्यामध्ये कॉयर यायचं, तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्यावेळेस इनिशियली माझ्याकडे नव्हतं. पण त्यामुळे तो समोरचं जे बनवून देईल ते आम्ही लोकांना देत होतो. पण नंतर मग लोकांच्या काही कंप्लेंट्स आल्या की बाबा ह्या इथे आम्हाला खड्डे पडतायत, बसतोय तिथे हे होत आहे. मग मी त्याची थोडी स्टडी करायला सुरुवात केली आणि मग माझ्या लक्षात आलं की हे लोक त्याच्यात आपली दुर्लक्ष असल्यामुळे वाटेल ते गोष्टी वापरत आहेत. मग ते सुद्धा आम्ही आमच्याकडेच एक कारागीर ठेवून ते मॅन्युफॅक्चर करायला लागलो. हा एक झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही कस्टमर्स असे असतात की बाबा म्हणजे 1000मध्ये एखादा की बाबा त्यांना त्यांचं सॅटिस्फॅक्शन कधी होत असेल
म्हणजे त्यांनी सांगताना एक सांगतात, स्वतःच कन्फ्युज असतात आणि सांगताना एक सांगतात, घरी गेल्यावर त्यांना ते दुसरं वाटतं आणि मग ते अशा थोड्याशा एखाद दुसऱ्या हे असतात. पण ओव्हरऑल माझं म्हणणं असं आहे की माझ्या आतापर्यंत जे 8,000 कस्टमर आहेत त्याच्यात हार्डली 5 ते 10 कस्टमर असे असतील तर ज्यांना मी ज्यांच्याशी माझं थोडंसं फ्रिक्शन झालं असेल किंवा ते थोडेसे अनसॅटिस्फाईड असतील माझ्याबरोबर. पण बाकी अदरवाईज लोक शेजारच्याला घेऊन यायचे की अरे मी इकडून घेतलंय, तू यांच्याकडूनच घे. म्हणजे त्या काळात मार्केटिंगला सोशल मीडिया तर नव्हताच, पण त्यावेळी यांची भूमिका कशी होती या बोलक्या असल्यामुळे? काय झालं, हिच्या बोलकी स्वभावामुळे ना हिचा मीडियाशी कॉन्टॅक्ट झाला आणि एकदा मीडियाशी कॉन्टॅक्ट झाल्यावर मग ही सांगायला लागली की माझे मिस्टर तुम्हाला हे चांगलं सांगतील, माझे मिस्टर तुम्हाला ते समजावून सांगतील. मग मी रेसिपी चॅनल मधून पण रेसिपी चॅनलला जायची आणि त्या चॅनल मध्ये पण ती तुम्ही काय करता म्हटल्यावर ही आमच्या प्रॉडक्टची माहिती द्यायची. म्हणजे मला ते टेक्निक होतं, अरे हे आपण सांगितल्यानंतर आपल्या प्रॉडक्टची माहिती. पण त्याच्यामध्ये असं होतं की ते लोक डायरेक्ट नंबर देत नव्हते, पण आमचं नाव आणि हे येत होतं आमच्या कंपनीचं. लोक तिकडनं फाइंड आउट करून यायचं. माझं शोरूम पण होतं, खूप छान चाललेलं आमचं. आणि हिचं बेसिक कसं आहे की बोलकेपणामुळे ही जिथे जाईल ना तिथे म्हणजे आपण थोडासा भिडस्त स्वभावाने आपण म्हणतो इथे कशाला सांगायचं आपण, तसं हिचं नाही. ही कोणालाही जाऊन भिडू शकते असं अशा टाईपचा हिचा स्वभाव आहे की त्याला असं वाटत नाही की अरे इथे का जायचं, नाही म्हणजे जायचं आपण. अगदी मोठ्या माणसांनी तुम्ही विलासराव देशमुखांपासून सगळ्यांच्या जाऊन सगळ्या कॉन्फरन्स पण अटेंड केल्या, कॉन्फरन्सला जाऊन समोर त्यांना प्रश्न विचारलेले आहेत तिने आणि त्यांना त्यांच्याकडून त्यांना चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. तुम्हाला काय वाटतं या म्हणजे या क्षेत्रात नसत्या किंवा या व्यवसायात नसत्या तर या काय झाल्या असत्या नक्की? सोशल वर्कर झाली असते, अतिशय उत्कृष्ट सोशल वर्कर झाली. आता सुद्धा ती सोशल वर्कर आहे. आणि सामाजिक काम म्हणजे कसं ना, आता एक्झिबिशन मध्ये मी माणसं तर जोडली आणि एक्झिबिशन मध्ये काही ठिकाणी असं पण जाणवलं की मी माझा स्टॉल सांभाळून इतर ठिकाणी पण मी जायची. माझी नजर असायची कुठल्या बायकाचं काही प्रॉडक्ट आहे, किंवा त्या बायका नुसता माल घेऊन बसतात, त्यांना बोलायला भीती वाटायची किंवा काय. आता एखादी बाई खाणं चांगलं बनवत असेल किंवा म्हणजे त्याचा फूडचा स्टॉल असेल तर ती बाई एखादी इडली घेऊन बसली असेल किंवा काय, तर मी स्वतः पहिल्यांदा ती खाऊन बघायची आणि मग मी म्हणायची अगं तुझी एवढी इडली छान आहे, अजून तुझी एवढी विकली कशी गेली नाही? तो म्हणे नाही म्हणे कोणीच अजून घेतली नाही. म्हटलं असं होणारच नाही. तू एक पाकिट काय 2-4 पाकिट यांना लोकांना खायला दिलं का बाबा, माहिती पडते. तिथून मी त्यांना सांगत गेली की बाबा हे तू सगळ्यांना दे. आणि मग तिकडे तिचा अमुक अर्धा तासात तो स्टॉल पण रिकामा झाला. एकीची पावभाजी विकून दिली. हे पण माझं सामाजिक काम. कोणी अपंगांचा स्टॉल असायचा पार्लाग्राफ पेठेमध्ये, तिथे लहान मुलं म्हणजे जे मुलं काही पेंटिंग करतात किंवा काही ते तुळशीचे त्यांनी वृंदावन ठेवलेले छान पेंट केलेले, तर त्यांची विक्री होत नसेल तर मी काय करायचे, माझ्या स्टॉलला माझ्या टिपावर मस्त त्यांचा डिस्प्ले करून ठेवायचे. मग माझे लोक विचारायचे का बाबा हे तुम्ही कुठून घेतलं? म्हटलं बघा हा यांचा स्टॉल आहे, इथे तुम्ही घ्या. आणि काही ठिकाणी माझ्या फर्निचरच्या स्टॉलवर मी काही लोकांचे कुशन्स म्हणजे काही सोफा सेटची कव्हरं वगैरे आणून ते नुसते लावून ठेवायचे. मग मी ते माझ्या सोफा सेटवर आणून ठेवायचे, मग त्यांची विक्री होत असेल. आणि मग मी सांगायची बाबा तुम्ही मला ही ऑर्डर दिली का तुम्हाला हा माझ्यातर्फे फ्री. म्हणजे त्यांचाही व्यवसाय आणि माझाही व्यवसाय हे मी बरोबर. म्हणजे आता हे तत्व जे तुम्ही केलात की त्यांचाही व्यवसाय होऊ देत माझाही होऊ देत, पण बऱ्याच आता बघायला गेलं ना सर तर एक माणूस पुढे जात असताना खेकडा प्रवृत्ती ही माणूस बाळगतो आणि ओढायला बघतो, पण त्याच्या उलट तुमचं उदाहरण दिसतंय मला. तर मला विचारायचा असा प्रश्न आहे की मराठी माणूस व्यवसायात येताना घाबरतो का, किंवा मागे काय वाटतं तुम्हाला एक व्यावसायिक म्हणून? नाही, सगळ्यात पहिले तर मराठी माणसाला ना भरपूर पैशाची ना खूप भीती असते. तुम्ही बघा एखाद्या मारवाड्याचा पोर आहे ना, तो असा इथे लाखभर रुपये घेतो आणि तो त्याला सांगतो हे जे तुमच्या 4 दुकानाच्या पलीकडे तिकडे आहे त्याला देऊन ये आणि त्याची चिठ्ठी घेऊन ये. तेच आपण मुलाला जेव्हा शाळेत पाठवतो त्याला 5 रुपये देतो खिशात ठेवून, नीट सांभाळा ते पडतील हे ते. हे जी चुकीची आहे ही गोष्ट आपल्या. म्हणजे आपण लहानपणापासून ना मराठी माणसं पैशाला घाबरतात. जास्त पैसे आपल्याकडे आले का आपल्याला भीती वाटते की बाबा अरे कुठे ठेवायचे, कसं सांभाळायचं. तर ते सोडायला पाहिजे. त्यांनी मोठे स्वप्न बघायला पाहिजे. अगदी लाखो रुपये खिशात घेऊन फिरलं पाहिजे असं मी म्हणेन. तुम्ही असं म्हणजे इनफॅक्ट त्या काळामध्ये ऍट एनी गिव्हन टाइम माझ्या खिशामध्ये 10-15 हजार रुपये असे नॉर्मली असायचे.
आणि ते मी ठेवायचो, कारण कुठलाही प्रसंग कधी येऊ शकतो आपल्याला, त्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस कार्ड बिर्ड काय नव्हतं, त्यामुळे मी नेहमी ठेवलेले असायचे, फक्त स्कॅटर्ड ठेवलेले असायचे, ह्या खिशात थोडे, ह्या खिशात थोडे, कुठे पाकिटात असं. पण मी एक बघितलं की हे पैशाला मराठी माणूस खूप घाबरतो आणि त्याच्यामुळे तो एक मारलं. दुसरी गोष्ट की हा एक मोठा समुद्र आहे. बरोबर. समुद्रामध्ये ना आपण इथे समजा मासे पकडतो, तर दुसरा येऊन मासे पकडायला लागला तर आपल्याला भीती वाटते की आपल्या बाजूचा मासा हा पकडेल. पण समुद्र मोठा आहे, आपण दुसरीकडे जाऊ, लांब जाऊन पकडू. ही जेव्हा वृत्ती जेव्हा राहील सगळ्यांकडे, तेव्हा ते त्यांना काही म्हणजे मला असं वाटत नाही काही प्रॉब्लेम होईल. आणि तिसरी म्हणजे एक मानसिकता अशी करून ठेवलेली आहे माणसाने की मराठी माणूस म्हणजे नोकरी करायची. नोकरीमध्ये माणूस सेफ असतो, दर महिन्याला काहीतरी आपल्याकडे पैसे येणार, हे येणार, म्हणजे रेग्युलर आपल्याला पैसे येणार, पुन्हा रिटायर झाल्यावर ग्रॅच्युइटी मिळणार, फंड मिळणार. तेवढीच त्यांची ही असते, म्हणजे विचार मर्यादा. इथे पण पुन्हा तोच पॉइंट आला की जो माणूस आपल्याला एवढे पैसे बघायला सुद्धा तो घाबरतो, म्हणजे विचार करायला पण घाबरतो की माझ्या जेव्हा मी रिटायर होईल किंवा माझ्याकडे 50 करोड रुपये असतील, असं विचार करायला पण तो घाबरतो. तेच तो म्हणतो की नाही, मला मी रिटायर होईल तेव्हा मला माझे रोजीरोटी मिळणार आणि मला कायमचे पैसे मिळत राहतील, त्यामुळे माझं पेन्शन मध्ये माझं सगळं भागेल. हे भागवायचं नाही, म्हणजे आपण म्हणतो ना अंथरूण बसून अंथरूण बघून पाय पसरावे. माझं म्हणणं आहे पाय पसरा आणि त्याच्यापेक्षा मोठं अंथरूण घ्या. तुम्हाला पाहिजे तेवढे मोठे पाय पसरा आणि त्याच्यापेक्षा मोठं अंथरूण घ्या. तर हे सगळं गोष्ट आपली मराठी माणसांची जी ही आहे, आता तुम्ही बोलताना पण बोलतात बघा, आपल्या कविता कशा आहेत, त्या तिथे पलीकडे माझ्या प्रेयसीचे झोपडे. अरे महाल का नाही, माझ्या प्रेयसीचा महाल का नाही, माझ्या प्रेयसीचा झोपडा, पण झोपड्याच आपण राहतोय, ती सगळी बदलली पाहिजे. बरोबर. असं माझं. आता बघायला गेलं तर तुमच्या दोघांच्या पण आयुष्यात पुष्कळ प्रसंग आले असतील, पण तू तिथं मी असा एखादा प्रसंग आठवतो का की तू चल मी तिथं आहे असं घडलं? हो, हे आमच्या सुरुवातीला, आमच्या प्रेमाच्या सुरुवातीने तिथूनच. त्या काळामध्ये फोन नव्हते, आपला बोट धरून फिरवायचा फोन असायचा आणि तो सुद्धा सगळ्यांकडे असायचा तसं नाही, बिल्डिंग मध्ये एखाद्याकडे असायचा आणि मग ते अरे तुझा फोन आला म्हणून तो सांगायला यायचा. आणि त्या काळामध्ये आम्हाला भेटायचं असायचं, तर मी मनात करायचो तेव्हा मी अमुक ठिकाणी जाऊन उभा राहणार, ही येणार तिथे, आणि ही आपोआप यायची. म्हणजे हे टेलिपॅथी म्हणतात तशा काही. आणि सेम विथ हर, की हिला वाटायचं की हा इथे आता मी आहे, इथे मला हा येऊन भेटला पाहिजे. आणि मग आम्ही बरोबर त्यात एक 5-10 मिनिटाच्या फरकाने मी तिथे पोहोचायचो आणि आम्ही भेटायचो. हा एक झाला प्रसंग. आणि आता तर म्हणजे कसं की तिच्या मनात एखादा विचार चाललाय ना, तो मला समजतो की बाबा अरे मिलिंद, मी म्हटलं का तुला हे म्हणायचंय ना, त्यामुळे अरे हो बरोबर. किंवा माझ्या मनात काहीतरी चाललेलं असेल तर ती सांगायची अरे याला फोन लाव. तर म्हटलं तुला कसं समजलं, तर नाही म्हणे मला माहिती आहे तुला तुझ्या डोक्यात काय चाललंय, त्यामुळे त्याला तू फोन कर, म्हणजे तुझं ते काम होईल. आणि किंवा एखाद्याचं मी नाव आठवत असेल तर मग ती सांगायचं तू याला आठवतेस का, हे नाव आहे त्याचं असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्याच्यातच होतात, त्या सगळं अजूनही चालू आहे. म्हणजे आता तुम्ही तुमचं जे ट्युनिंग सांगितलं त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्याच्या जनरेशनचं जुळताना ट्युनिंग फास्ट जुळतं पण लगेचच वेगळे होतात, तर नातं टिकण्यासाठी काय वाटतं तुम्हाला दोघांच्या मध्ये, काय टिप्स असतील थोडक्यात एकदम? सर्वात पहिली टिप म्हणजे एकमेकांबद्दल नाती आहेत ना ही आपण म्हणतो काय म्हणतात त्यागावर अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही त्याग नाही करत ना तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार नाही. त्यागातला आनंद फार वेगळा असतो. तिने माझ्यासाठी बराच त्याग केला, म्हणजे माझ्या घरी आल्यावर तेव्हा माझं खाणं वेगळं होतं, आमच्या घराची राणी वेगळी होती, यांच्याकडे वेगळं राहणं होतं, सगळ्याचा त्याग करून ती माझ्याकडे आली. आणि पण त्यांनी पण मला कधीच हे नाही केलं का बाबा नाही माझी आवड निवड सगळी अजूनपर्यंत पुरवतात आणि सगळं छान चाललंय, आम्हाला काही नाही. आता माझी दोन्ही मुलं बाहेरगावी पण गेलेली आहे, आता काय आम्हाला उरलेला वेळ आम्हाला आता असं बोलते त्यांना म्हटलं तुमच्याकडे एवढा चांगला गाढा अभ्यास आहे याचा तर आपण हे मुलांना ट्रेनिंग देऊया. ही 10वी 12वीची मुलं नापास आहेत
ही माझी खूप इच्छा आहे काय आणि हे करावं. आता इथे आमचे खूप जुळतात. म्हणजे तिने सांगितलं की तिच्या मनात हा विचारला की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. तर मी म्हटलं माझा एक विचार आहे डोक्यात असा की माझ्याकडे असलेलं गेलं 50 वर्षात म्हटलं मला जे नॉलेज आलेलं आहे त्या 50 वर्षाच्या नॉलेजच्या आधाराने म्हटलं मी एखाद्या 10वी किंवा 9वी फेल किंवा अशा मुलं जी आहेत जी इथे रस्त्यावर तंबाखू का तिकडे फिरत राहतात त्या सगळ्यांना म्हटलं जमा करूया आपण आणि त्यांना 3 महिन्याचा कोर्स करून 3 महिन्यात त्यांना हे मिळेल काय म्हणतात त्याला रोजगार मिळेल नोकरी मिळेल किंवा स्वतःचा रोजगार चालू करतील एवढं ट्रेनिंग मी त्यांना देऊ शकतो. निश्चितच म्हणजे हा खरं तर कौतुकास्पद निर्णय आहे तुमच्या दोघांचा पण. हे आता आम्हाला काम करायचं यासाठी खूप शुभेच्छा दोघांना. मुलाखतीचा आता आपण शेवटचा टप्पा बघतोय तो म्हणजे रॅपिड फायर. आणि रॅपिड फायर मधून आपल्याला नक्कीच कळेल की नक्की कोण काय करते आणि यांचं नातं कितपत आणि किती टक्के जुळलेलं आहे. तर पहिलाच प्रश्न हा आहे की सकाळी लवकर कोण उठतं? दोघांचं उत्तर सेम आहे. अरे वा. चहा सर्वात चांगला कोण बनवतं? पहिल्यांदा म्हणजे आय एम सॉरी किंवा माझं चुकलं मला सांभाळून घे असं सॉरी पहिल्यांदा कोण म्हणतं भांडण झाल्यानंतर? छान. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर फायनल डिसिजन कोणाचा असतो? दोघांमध्ये सर्वात फास्ट काम कोण करतं? म्हणजे एखादं काम आलं तर करायचं तर फास्ट कोण करतं? आणि स्लो? आता सगळीकडे रोमॅन्टिक हा प्रश्न विचारतात पण मी असा विचारेल की दोघांमध्ये अनरोमॅन्टिक कोण आहे? अरे आपल्याकडे ती पताकच नाही. दोघे सुद्धा मला आवडतं सगळीकडे फिरायला पण आवडतं सगळ्यांशी बोलायला आवडतं नवीन माणसं जोडायला आवडतात. हा तर माझा माणसांपासून दूर राहायला. तुमच्या मोबाईल मध्ये यांचा नंबर काय नावाने सेव्ह आहे? मिलिंद. आणि तुमच्या? ज्योती नावानीच आहे. छान. म्हणजे आपण बघायला गेलं तर सध्याच्या काळातील पिढी जी आहे ते तुमचं अनुकरण निश्चित घेऊ शकतात. याचं कारण असं म्हणते की तुमच्या काळातील जर लोक बघितले तर अहो जाओ किंवा अहो, तर मला सुरुवातीलाच प्रश्न होता की तो आणि ती लिहू की नको. म्हणजे एवढं फ्रेंडली रिलेशनशिप असेल का? तर निश्चित तुमच्यासोबत भेटून खूप भारी वाटलं. आणि म्हणजे जे तुम्ही 40 वर्षापूर्वी समजा एकत्र होतात अगदी त्याचप्रमाणे आता सुद्धा आहात. आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी सुद्धा खूप शुभेच्छा आणि तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू तिथं मीचा हा पहिला एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. या एपिसोड बद्दल तुम्हाला काय वाटतं हा प्रतिसाद कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. धन्यवाद.